शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस असल्याकारणास्तव आज त्यांच्या भांडूप परिसरात व इतरत्र ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यांना शुभेच्छा देण्याचे बॅनर त्यांच्या भांडूप परिसरात लावण्यात आलेले आहेत। पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून संजय राऊत यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून संजय राऊत हे स्वतः माध्यमाशी बोलत नाही आहे। मात्र पाहायला गेलं त्यांचा ट्विट असेल या त्यांचा सामनामधून रोखठोक ह्या सर्व गोष्टी जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक वेळा विरोधकांपैकी पाहायला गेलं तर सर्वात मोठा आवाज पाहायला गेलं तर संजय राऊत हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उचलताना आपल्याला पाहायला मिळालं। अनेक वेळा त्यांनी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवरती टीका देखील करताना पाहिलं। मात्र गेल्या काही दिवसापासून संजय राऊत यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आरामाचा सल्ला सध्या डॉक्टरांनी दिल्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते माध्यमांसमोर येत नाही। मात्र पाहिलं तर कालचं बिहारचं निवडणूक असेल व इतरत्र गोष्टी असतील त्या देखील त्यांच्या संदर्भात त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। मात्र आज संजय राऊत यांचा वाढदिवस असल्याकारणास्तव त्यांचे चाहते त्यांना भेटतील का या त्यांना भेटून देतील का हे देखील प्रश्नचिन्ह आहे। मात्र पाहायला गेलं तर त्यांना जाहिराती असतील या इतर माध्यमातून देखील सामनातून त्यांना शुभेच्छा देताना आपल्याला बॅनर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या बॅनरवरती देखील हिंदुत्वाचा खरा दिनकर रोखठोक निर्भीड योद्धा संजय राऊत शतायुषी व्हा अशा प्रकारचे बॅनर शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं लावण्यात आले। त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता पाहिलं तर संजय राऊत आता येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर देखील कशा प्रकारची तयारी दर्शवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील इतर निवडणुका असतील या बिहार राज्याच्या निवडणुका असतील या संदर्भात देखील त्यांनी अनेक वेळा ट्विटच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता संजय राऊतांची प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर ते माध्यमांसमोर कसे प्रकारचे येतील त्यानंतर इतर ठिकाणचे मेळावे असतील इतर ठिकाणचे कार्यक्रम असतील हे देखील आता कशा प्रकारे अटेंड करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश तुरा TV9 मराठी भांडूप। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।